इंग्लंडचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक मुंबई दौऱ्यावर पारशी जिमखान्यावर घेतला क्रिकेट खेळण्याचा आनंद। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत थोड्याच वेळात सुरू। प्रयागराजमध्ये वसंत पंचमीच्या निमित्तानं तब्बल 1 कोटी भाविकांनी केलं स्नान। आतापर्यंत कुंभमेळ्यात 34 कोटी भाविकांचं स्नान। सुरक्षेसाठी हेलिकॉप्टरद्वारे लक्ष। मंत्री नितेश राणे चंद्रपूर दौऱ्यावर। चंद्रपूरचं दैवत माता महाकालीचं घेतलं दर्शन। दर्शनानंतर समाधान वाटलं अशी केली भावना व्यक्त। धुळ्यामध्ये मॅरेथॉन सीझन 3 उत्साहात संपन्न। 5 वेळेला विश्वविजेता असलेल्या बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम यांना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। लातूरमध्ये मंगळसूत्र चोरणाऱ्या 2 महिलांना अटक। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। पोलिसांनी त्यांच्याकडनं 1,33,000चा मुद्देमाल केला जप्त। पूजा खेडकरच्या अडचणींमध्ये वाढ। पूजाच्या आईवडिलांच्या नावावर असणाऱ्या मालमत्तांची माहिती द्या। अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाची नोंदणी महानिरीक्षकांकडे मागणी। अकोल्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 22 उपकेंद्रांवर महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षा। परीक्षेला 5,195 विद्यार्थी उपस्थित तर 1,053 विद्यार्थ्यांची परीक्षेकडे पाठ। प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोलेंची घेतली गळाभेट। दोघेही भंडारामध्ये एका कार्यक्रमामध्ये एकाच स्टेजवर दोघांनी गळाभेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। जालन्यामध्ये भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांच्या गावामध्ये गोळीबार। हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न। आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात। अकोल्यामध्ये बंद असलेल्या मालवाहक गाडीला आग। आगीत मालवाहक गाडी जळून खाक। आगीचं कारण स्पष्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।